काय करावं कळा ना सिद्धू मला. अहो काय करावं, काय घ्या त्या सारंग्याला बोलून आणि आपले 2-4 फंटर लावा. 2 झापडे पाडल्या की येईन तो सगळा वटणीवर. तसं नाही रे सिद्धू, हा काय मारामारी करून सुटणारा लफडा नाही. बाकी काय नाही, पण इथं विषय वैशीच आहे. आपल्या वैशिताईला बी त्या सारंग्यामध्ये काय आवडलं काय माहिती. ते म्हणतात ना प्रेमांधळ असतं, ते काय खोटं नाही रे. आता ते सारंगी आपल्या वैशीचा वापर करून आपल्यासोबत कॉलेज पॉलिटिक्स खेळा. मग आता हो, आता काय करायचंय, काय ठरवलं या पुढे तुम्ही? एक काम करू आपण, सारंग्याचा डाव आहे ना सारंग्यावरच उलटू. म्हणजे हो भाऊ? म्हणजे सिद्धू, आता असं काहीतरी कर, सारंग आहे ना वैशिष्ट्य प्रेमात पडलाच पाहिजे. आणि एकदा का तो वैशिष्ट्य प्रेमात पडला मग सगळा डाव आपल्या हातात. मग मी वैशीला समजावतो कसं समजवायचंय तसं. हा, मग त्या सारंग्याला असा बाजूला काढायचा जसं तांदळातून खडा बाहेर काढतो. म्हणजे ते बांडगुळ परत आपल्या कमिटीकडे फिरकलंच नाही पाहिजे. पण सिद्धू, हे काम तुला किंवा मला नाही करता येणार. पण काय करावं सिद्धू, काय करावं? काय करावं भाऊ, काय करावं? अहो भाऊ, आपला हुकुमाचा इक्का वापरला तर? हा, आता कसं बोलला, हीच खरी वेळ आहे हुकमाचा यक्का बाहेर काढायची. हुकमाचा यक्का हुकमाचा एक्का काय म्हणतो मग? त्या आर्यनला सांगितलं होतं ऋषीभाऊच्या ग्रुपमध्ये राहून काय फायदा नाही, तर तो ऋषीभाऊ आर्यनचा नुसता फायदा घेऊन राहिलाय. अरे काय बोलतो युवराज भैया, ऋषीमुळे तर आर्यन कमिटीमध्ये. आणि आर्यन दादानी ऋषी भाऊला साथ नाही द्यायची तर कोणाला द्यायची? अरे बास ना, झाले ना त्या गोष्टीला 2 वर्ष. पण आर्यननी त्या ऋषीभाऊच्या विरोधात गट उभा केला असता तर आतापर्यंत तो बिनविरोध निवडून आला असता. फक्त मेंबर बनून बसलाय, आतापर्यंत चेअरमन झाला असता. अरे पण त्याला चाकरी करायची सवय लागली, त्याला आपण तरी काय करणार? अहो भैया काय बोलताय? आता काय खाल्लेल्या ताटातच थुकायला सांगताय काय? अरे तुमची ते ताट आणि वाटी सोडा, ते मग आकडा बघा तिथं काय करतोय. ओ भाऊ, आपला एक फोटो काढा ना इकडे. ए फोटोच्या इकडे खाली ये. अरे आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय? अहो दादा, ते सगळं ऐकतोय मी. तुमचा साम इकडे, दंड इकडे, दाम कुठे आहे दाम? अरे हा रे, सुद्धा कुठे गेला रे? अरे इथंच तर होता आता. त्याला बघा, ये बोलवा त्याला. ते तिथं फोनवर बोलतोय. चला जरा बघू काय फोनवर बोलतोय तो. हॅलो, ऐक ना, उद्या समजते दिवस आहे, मला एक महत्वाची माहिती पाहिजे. आणि हा बरं ऐक, कोणा सांगू नको ही गोष्ट, मी तुला विचारलंय म्हणून सबमिशनच. बरं ठेवू का आता फोन? त्याच्या आईला तुम्ही मागत थांबले तुम्ही. अरे तुम्ही हसताय काय? तुमचं झालं ठीक आहे. सरांनी मला सांगितलंय एक्सटर्नल समोर अजिबात सपोर्ट करणार नाही, आधीच मला वॉर्निंग दिली. अहो भाऊ, तुम्ही काय हे सबमिशनचं किरकोळ टेन्शन घेताय? खजिनदार आहे तुम्ही. अरे रे, तुम्हाला काय काम नाही तर मला आहे काम नाही, तुम्हाला काय तेव्हा तुमचं. तू काय टेन्शन घेतोय? ते बघ तिकडे रँच चाललाय, त्याला आवाज दे आणि त्याच्याकडून असाइनमेंट घे. कुठे रांचो? इकडे
बोल ना, काय म्हणतोस? ऐक ना, तुझी असाइनमेंट दे मला. अरे असाइनमेंट? सरांनी असाइनमेंट देऊन 1 महिना झाली आणि मला कंप्लीट करून अर्धा महिना झाला आणि आता मागतोय. हे काही खरं नाही तुमचं. एक असाइनमेंट लिहायला 1 महिना लागतोय, एक बॅक काढायला 4 महिने लागताय. कॉलेजला येऊन लेक्चर नाही करत तुम्ही, नुसतं टवळका करत फिरत होता कॉलेजला. आणि अजून तर एक प्रश्न विचारला त्याला की लेक्चर द्यायला लागला का? अरे मग बोलणारच ना. तुमच्या हिताच्या 4 गोष्टी सांगतोय, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. जॉब कसा मिळणार तुम्हाला? तुला जेवढं विचारलंय ना तेवढंच सांग, पुढचं ज्ञान नको देऊ. जायचं बघ तुला भेटला ना जॉब? हा मग भेटणारच ना. भेटणार म्हणजे भेटणारच. तुला भेटला ना? पण तू इंग्लिश वाट थोडं थोडं सगळं. अरे तो काय प्रसाद आहे का सर्वांना थोडा थोडा वाटायला? मुळात ना तुमच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सुरुवातीपासून सांगायला लागेल सगळं. अरे रॅन्चो, तुझा अभ्यास किती, तू बोलतो किती, आणि एवढं सगळं एका श्वासात कसं बोलतो रे? काय पाठांतर करतो काय? मी कशाला पाठांतर करू? मला जे सुचतं तेच मी बोलतो. आणि तुम्हाला काय टवाळका कराशिवाय येतं काय? आणि तुला काय नुसता मिशीला ताव देता येतो? आता घेऊ आला, आता मिशीवर आला काय? अरे भाई बोललाच कस काय घेऊ कायला? मारायचं नव्हतं मला, पण कसं आहे ना, तिथं सगळ्यांना माहिती. जरा आमच्या ग्रुपमध्ये असल्यावर जरा बोलण्यावर भान ठेव. कसं आहे ना, वाघांच्या घेरात थांबलेला असताना हरणं जास्त कालवा करू नये. त्याची कधी शिकार होईल सांगता येत नाही. काय समजलं का? इथून पुढे लक्षात ठेव. जा अभ्यास कर जा. फालतू लोक सगळे. यांना काय जात आहे? टवाळक्या करत फिरायला यांना यांच्या घरून पाठिंबा मिळतो. पण माझं तसं नाही. मला लवकरात लवकर ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून जॉब मिळवून आईबाबांचं ओझं हलकं करायचं आहे. खरं तर माझं चुकलं. मी उगाच यांना समजवायला गेलो. मीच मूर्ख आहे. खूपच जोरात लागलं. ए बावळट, दिसत नाही का तुला किती वेळचा हॉर्न वाजवते?